2500 वर्षापूर्वीपासून ही प्रथा चालू आहे। माझा संकल्प होता की मी जेव्हा भिक्षुणी होईन जीवनामध्ये त्यावेळेस मी शिबिर आयोजित केलेला करण। याच्या अगोदर पण मी 2022 ला आणि 2021 ला बदंत बोधीपालक भंतीजीच्या नेतृत्वाखाली शिबिर आयोजित केलं होतं तक्षशिला बुद्ध विहाराला। तिथं 2021 ला बी होते मी, 2022 ला होते। याच्यातला मला अनुभव भरपूर आहे, त्यामुळे मी शिबिर आयोजित केलेलं आहे। आणि प्रत्येक घराघरात प्रत्येक स्त्रियामध्ये धम्म कळला पाहिजे किंवा प्रत्येक पुरुषामध्ये धम्म कळला पाहिजे आणि प्रत्येक घरामधून एक श्रामणेरी झाले पाहिजे, हाच माझा हेतू आहे। मी 50चं टार्गेट ठरलं आहे, पण भगवंताच्या काळामध्ये संघ म्हणजे पंचवर्गीय भिक्षूपासून संघ तयार झालेला आहे। लोकांनी या शिबिरामध्ये उपस्थितांनी सभा घ्यावा यासाठी काय आवाहन करणार? सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बाल बालिका यांना मी आवाहन करत आहे। मी हे वर्षाच्या काळामध्ये शिबिर जे आयोजित केलं आहे, ज्याला वर्षाच्या काळात दान पुण्य करायचं असेल, पुण्य प्राप्त करायचं असेल, त्यांनी तात्काळ माझ्या मोबाईलवर फोन करून दान देण्यात यावे। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आदरणीय भिक्खू प्रज्ञाबोधीजी महाथेरो, भिक्खुनी आर्या अभिधम्माजी आणि भंते सागर बोधी, आपण सर्व पत्रकार बंधूंनो, खरं तर बौद्ध धर्मामध्ये आषाढ पौर्णिमेला अतिशय महत्त्वस्थान आहे। हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमा म्हणून तिला मानल्या जातं, परंतु बौद्ध धर्मामध्ये आषाढ पौर्णिमा ही जगामध्ये अत्यंत श्रेष्ठ अशी पौर्णिमा आहे की ज्या दिवशी तथागतांनी धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केला। धम्मचक्र प्रवर्तन सूत्र सारनाथ या ठिकाणी केलं। इतिहासामध्ये आपण गेलो तर आषाढ पौर्णिमेलाच सिद्धार्थ गौतमाचा म्हणजे महामाया देवीच्या गर्भामध्ये प्रवेश, तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा।